जय श्रीराम. नमस्कार. मी प्रशांत मदन जोशी, राहणार चाळीसगाव. माझं याज्ञिकीचं कार्य ज्योतिष मार्गदर्शन या वास्तुशास्त्र या क्षेत्रात मी कार्य करतो. त्याचबरोबर पुण्याच्या मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी मधला स्टुडंट आहे. या सर्व क्षेत्रात असताना वैदिक अभ्यास, आयुर्वेदाचा अभ्यास याबरोबरच ज्या वेळेला मला कळलं की निसर्गोपचार केंद्र म्हणजे प्राकृतिक चिकित्सा, या प्राकृतिक चिकित्साचं मेसेज वाचल्यानंतर मला खूप उत्साह झाला आणि त्यानुसार मी त्याच क्षणी आचार्य दिगंबरजी आणि आचार्य सदाशिवजी या दोघांना भेटायला कॅम्पच्या सुरुवातीच्या 2 दिवस अगोदर मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे इथे आलो. मला जो शारीरिक त्रास आहे तो आहे कमरेच्या दुखण्याचा, हिप्स जॉईंट्सचा, कमरेच्या बॉलचा. पण तो विचार न करता शरीर शुद्धी, ज्यातनं आपल्याला आरोग्याला सुखता मिळेल आणि आपलं वजन कमी होणार. वजन कमी झालं म्हणजे शरीराची निम्मी पीडा, निम्मे दुखणं, अर्ध दुखणं आपलं कमी होत असतं. या दृष्टीतून ते पाहिलं आणि त्यानुसार प्राकृतिक चिकित्सामध्ये मी गेल्या 5 दिवसापासून येतोय. खरोखर इतकं सुंदर वातावरण मिळालं. नस्य चिकित्सा, त्याचबरोबर जलनीती, त्याचबरोबर मिळालेली मड थेरपी म्हणजे मातीचं लेपन, मिट्टी का लेप, उसी के साथ में जो मुलतान मट्टी, त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे औषधं टाकलेले होते. त्या सनबाथ, तो पण एक छान उपक्रम मिळाला. सरसोच्या तेलाने मॉलिश करून सुंदर असं सूर्यप्रकाशामध्ये राहून संपूर्ण शरीरातली जो निचरा आहे, घाण आहे, तो घामाच्या रूपातनं बाहेर काढणं आणि त्यातनं ते सर्व शरीराला तेज मिळणं. आज गेल्या 5 दिवसामध्ये रोज अनुभव असा मिळतो की खूप समाधान मिळतंय, आरोग्याला हलकंसं वाटतंय. आणि निश्चित मी म्हणेल की दर 6 महिन्यातून आचार्य दिगंबरजी, सदाशिवजी यांना माझी विनंती आहे की दर 6 महिन्यातून जरी तुम्ही चाळीसगावात ठेवला तरी तुमच्यासाठी मी स्वतः जातीने किमान 10 लोकांना जवळ करून की त्यांच्या आरोग्यासाठी आपण 10-10 म्हणता असे एकाने 10 असे 5 गुणिले 10 तर 50 लोक आपल्याला जास्त मिळू शकतील. फक्त निसर्गोपचार म्हणजे वेळेनुसार, प्राकृतिक वेळेनुसार, जसं हा उन्हाळ्यांच्या सुट्ट्या आहे तसं दिवाळीच्या सुट्ट्यांमधला 4 दिवस ठेवून बघा, तो पण एक छान कार्यभाग सपवले. मी आणि माझी पत्नी हर्षदा जोशी आणि मी प्रशांत जोशी, आम्ही दोघेही पती पत्नीने या ठिकाणी 5 दिवस हा शिबिर अटेंड केलं. खूप सुंदर अनुभव मिळाला, अप्रतिम मिळाला. यासाठी आचार्य दिगंबरजी, आचार्य सदाशिवजी, दुसरे जे त्यांचे सहकारी भाऊ आहे, बंधू आहेत, सहकारी मित्र आहेत, खरोखर या सगळ्यांचे खूप आभार की यांनी हे कार्य चाळीसगाव सारख्या शहरात आणलं. आणि इथून पुढे मी म्हणेल की कधीही वर्षभरातनं असला तर लगेच आम्हाला संपर्क करत राहा, जेणेकरून त्या संपर्कात आल्यानंतर शारीरिक पीडा असेल म्हणूनच प्राकृतिक चिकित्सा करा असं नाही, पण प्राकृतिक चिकित्सा केल्यानंतर आपल्या शरीरातली शुद्धता ही आपल्याला स्वतःला निश्चित जाणवेल आणि तो आनंद प्रत्येकाने घ्यावा. प्रत्येक जनमानसाने त्या आपल्या शरीरातला घाण ही काढण्यासाठी उत्तम मार्ग ठरेल. उलट जिम काय बाकीचे जे काही सध्या उद्योग चालतात त्यापेक्षा ही प्राकृतिक चिकित्सा ही केव्हाही चांगली. याचा कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नाही होणार आहे. इतर गोष्टींचा साईड इफेक्ट होत असतो. त्यामुळे आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा ही सगळ्यात श्रेष्ठ. धन्यवाद.